शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत। खरं तर या ठिकाणी कार्यकर्ते उज्जैनला जाण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि ताई सुद्धा या ठिकाणी आहेत। खरं तर आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, यात्री जे आहेत उज्जैनला रवाना होत आहेत, काय सांगता? यात्री उज्जैनला रवाना होत आहेत। माझ्यासाठी ही खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि हा उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आमचे संदीप मतेजी पार पाडतायत याचा आनंद आणि अभिमान आहे। म्हणजे एखादी बस एखाद्या तीर्थटनाला नेणं दॅट्स ओके, मात्र हजारोंच्या संख्येने तीर्थयात्री घेऊन जाणं ही फार मोठी गोष्ट आहे। पण मला आश्चर्य याचं वाटतंय की ही सगळी माणसं करतात, खूप ग्राउंडला काम खूप करतात, मात्र यांना मार्केटिंग जमत नाही असं माझा आरोप आहे। कारण बघा आता बाकी भाजपवाले वगैरे लोक चाराने की मुर्गी आणि बाराने का मसाला असतो, म्हणजे करतात एवढंसं आणि दाखवतात इतकं की बस, परंतु इथे एवढी मोठी यात्रा निघालेली आहे, हजारो लोक आहेत, 10,000 लोकांना नेण्याचा संकल्प आहे आणि साधं कुठे बॅनरबाजी सुद्धा नाही। हाच साधेपणा आम्हाला पुन्हा एकदा लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग करून देणारा आहे। मला खात्री आहे की जो अत्यंत पुण्यशील उपक्रम इथे संदीप मतेजींनी राबवलेला आहे, निश्चित भोलेनाथ त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या इच्छा फलद्रूप होणार आहे। काही 57 नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली होती। सुप्रीम कोर्टानं यावरती स्थगिती देण्यासाठी निवडणुकीला जो आहे तो नकार दिला। हा निर्णय सगळ्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता, कारण निवडणुका आता प्रचार ऐन रंगात आलेला आहे। सगळ्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यासाठी एका अर्थाने डोक्यावर टांगती तलवार होती, कारण बऱ्याच जणांचा आता अंतिम टप्प्यात आहे निवडणूक आणि अशा काळामध्ये नेमका आता काय सर्वोच्च न्यायालय याच्याबद्दल सांगेल। परंतु आज जो निर्णय त्यांनी दिलेला आहे, विशेषतः 3 सदस्यीय खंडपीठाने दिलेला निर्णय आणि ज्याच्यानुसार जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम पूर्णत्वास न्या असं ऑनरेबल कोर्टाने सांगितलं, हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। निश्चितपणे कोर्टाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। राहिला प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका किंवा 57 नगर परिषदांमध्ये जी आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे त्या संबंधाने ऑनरेबल कोर्टाने जे मांडलेलं आहे की यावर जे काही म्हणणं आहे ते 21 जानेवारीला सुनावणी होईल, पण तोपर्यंत आत्ताचा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम पार पडत आहे। 21 जानेवारीला बघूया अजून कोर्ट काय सांगतंय ते। पण आत्ता ज्या उमेदवारांनी आपला वेळ, पैसा, अनेक गोष्टी आणि आपलं एका अर्थाने करिअर स्टेकला लावलेला आहे त्यांच्यासाठीचा आजचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे। अंतिम निकाल जो आहे न्यायालयाच्या अधीन राहून असेल असं सांगितलेलं आहे। जो आता निवडणुकीच्या जो 57 नगरपंचायत नगर परिषदेमध्ये 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे, बरोबर आहे। 57 ठिकाणचा जो निकाल आहे तो न्यायालयीन याच्या अधीन राहून बांटी आयोगाचं म्हणणं काय आहे तेही तपासून त्या सगळ्यांमध्ये केलं जाईल। मात्र आत्ता ज्या लोकांनी ऑलरेडी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, प्रचार सुरू झालेला आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत, अशा सगळ्या परिस्थितीत जर आत्ता निवडणुकांना स्थगिती मिळाली असती तर पुन्हा तो सगळा टेम्पो तयार करणं एका अर्थाने आर्थिकदृष्ट्या सुद्धा ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला न परवडणारी बाब असते। कारण उमेदवार ज्या पद्धतीने त्या इलेक्शनची तयारी करत असतो त्याला अनेक सराउंडिंग गोष्टी असतात। सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 10-11 वर्षामध्ये नगर परिषदेची निवडणूकच झाली नव्हती। लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी निवडणुका व्हायला पाहिजेत, त्यामुळे आत्ता निवडणुका स्थगित झाल्या असतात तर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं। सो एका अर्थाने हा निकाल हा सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, आम्ही स्वागत करतो। ते राणे कुटुंबियातच जुंपल्याचं पाहायला मिळते। निलेश राणे आणि थेटपणे स्टिंग ऑपरेशन पैसे वाटत निलेश राणेंचा प्रॉब्लेम असा झाला की निलेश राणे म्हणतायत त्यांनी पैसे शोधले, चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी पैसे त्या माणसाकडे शोधले जो माणूस त्यांच्यासाठी आधी पैसे वाटत होता, हे फार विशेष आहे। बरं, पैसे शोधताना ते म्हणाले की बघा बघा भाजपची बदमाशी काय आहे ते। होय, आम्हाला कळतंय ही भाजपची बदमाशी आहे, अहो पण असल्या बदमाश पक्षात तुमचे वडील आणि तुमचे भाऊ काय करतायत हा प्रश्न पहिल्यांदा विचारा ना। तर निलेश राणेंनी ते विचारलं पाहिजे की एवढ्या बदमाश पक्षामध्ये आपला बाप आणि भाऊ सुद्धा आहे, तर त्यांचं काय नेमकं। पण एका अर्थाने हे रंगतदार चाललेलं आहे की ज्या भाजपाने एक पक्ष फोडला होता, आता त्याच पक्षाला तो संपवण्यासाठी जी भाषा करत आहे। काल माझी अंबरनाथला सभा होती आणि काल अंबरनाथला शिंदे फडणवीसच्या समर्थकांमध्ये अक्षरशः डोकं फोडाफोडी आणि म्हणजे रक्तपात होण्यापर्यंत काल त्यांचं झालं। ही कापाकापीची, जाळाजाळीची, हाणामारीची, तुडवातुडवीची जी भाषा चाललेली आहे, हे जर सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या सगळ्या नगरपरिषद इलेक्शनमधले प्रचार जर बघितले, शिंदे आणि फडणवीसांचे स्टेटमेंट बघितले, तर फक्त एकमेकांना संपवण्याची भाषा करतायत। दोघेही कुठेही लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करताना दिसत नाहीयेत। लोकाभिमुख प्रश्नच त्यांच्याकडे मुळात त्यांना माहीत नाहीयेत।
आणि त्यावर चर्चा घडवून यावी असं त्यांना वाटतही नाहीये. आणि विशेष माझं तर म्हणणं आहे की शिंदेंनी असं का करावं? उलट शिंदेंनी सहन केलं पाहिजे. फडणवीसांनी लंका जाळतो म्हटलं तरी सहन केलं पाहिजे, फडणवीसांनी कापतो म्हटलं तरी सहन केलं पाहिजे. अहो शेवटी हिंदुत्व आहे ना, असं काय करताय? शिंदे हिंदुत्वासाठी गेले होते, त्या हिंदुत्वा खातर काय हरकत आहे बरं? कट भी गए तो क्या होता है? त्या हिंदुत्वा खातर उपमुख्यमंत्री पद जरी गेलं तरी काय फरक पडतोय? तर या निमित्ताने या दोघांचे हिंदुत्व किती बेगडी आहे हे आपल्या लक्षात येते. आणि लोक या दोघांचा कलगीतुरा मनोरंजन म्हणून बघताहेत, गांभीर्याने घेत नाहीयेत. ते राणे बंधूंमध्ये जुंपले तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्याचं सातत्याने पाहायला. मी दसरा मेळाव्यात ते एकदा म्हटलं होतं, हिंदुत्व हे कुटुंब संकटात असल्यावर एकमेकांना जोडतं. हिंदुत्व कुटुंब संकटात असताना पळून जात नाही, जे आता तिकडे चाललेलं आहे. आमच्याकडे मात्र एकमेकांना आपण सोबत राहूया, एकमेकांना साथ देऊया. बाकी काहीही असो, अगर झगड़ा दो शेरों के बीच है तो बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए. ही साधी गोष्ट कळलेली आहे. या होत्या शिवसेनेच्या उपनेते सुषमाताई अंधारे यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं हिंदुत्व प्रेम हे वेगळे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.